हे थेट दृश्य आपण पाहतोय। कांद्याने शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे रडवलंय तोच मुद्दा आज अधिवेशनामध्ये विरोधकांकडून मांडला जातोय आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दरम्यान विरोधकांकडून हाच मुद्दा उपस्थित केला गेलाय। कांद्याचा मुद्दा घेऊन सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांची। त्यामुळे विरोधी पक्षातले आमदार हे कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून आणि डोक्यावरती कांद्याचं टोपलं घेऊन विधान भवन परिसरामध्ये आल्याचं दिसतंय। काही घोषणाबाजी केली जाते। कांद्याने शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे रडवलंय तोच मुद्दा आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला जातोय विरोधकांकडून आणि त्यासाठीच कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून आणि डोक्यावरती कांदे घेऊन हे विरोधी पक्षातले आमदार आज विधान भवनामध्ये आल्याचं दिसतंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून गरजेचं आहे। सरकारला बाकी ठेवलेला आहे। कांद्याचा लिलाव काल नाशिकमध्ये बंद पाडला होता। एकीकडे विनोद राठोड आमचे प्रतिनिधी विधान भवन परिसरातून आपल्या सोबत आहेत। विनोद, आज विरोधकांकडून कांद्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय, काय सविस्तर सांगाल? नक्की काल ज्याप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित केला आणि एका शेतकऱ्याला 2 रुपये चेकच्या माध्यमातून मिळालं आणि त्यानंतर मात्र हे संतप्त व्यक्त करायची पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचा जो कांदा आहे त्याला भाव मिळत नाही, सरकार याबाबत कुठल्या प्रकारचा निर्णय घेत नाही आणि सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असाही या ठिकाणी आरोप केला जात आहे। राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी गळ्यामध्ये कांद्याची माळ आणि डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन सभागृहात जाण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र ते विधान भवन मध्ये सध्या आले आहेत आणि त्यांचा एक प्रतिकात्मक आंदोलन, शेतकऱ्यांना कांद्याचा भाव मिळाला पाहिजे, निर्यात बंदी जी आहे ती उठवली पाहिजे, सरकारने निर्यात बंदी लावली आहे त्याच्यामुळे कांद्याचे दर पडले आहे आणि व्यापारी जे आहेत ते कमी दरामध्ये कांदा शेतकऱ्याकडून घेत आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि शेतकरीला योग्य ते भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका विरोधी पक्षांची आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा आंदोलन विधान भवन येथे सुरू आहे। जे कोण कोण आमदार हे कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून आलेत? आंदोलन आहे काल नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। काल कांद्याचा लिलाव काल बंद पाडला। एकीकडे 5 स्टार हॉटेलमध्ये हा कांदा 1000 रुपये किलो प्रमाणे विकला जातो, तर दुसरीकडे या शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल भाव असतो, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये। ही या सरकारची म्हणजे जे शेतकरी विषयक धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे। त्याविरुद्ध आवाज उठवायला महाविकास आघाडी सर्व एकत्र आली। त्यांना बळ देण्यासाठी ही शिवगर्जना मोहीम सुरू केली। आता कोणी कोकणात आहेत, कोणी विदर्भात आहेत, कोणी मराठवाड्यात आहेत, असे ठिकठिकाणी नेते चाललेत। मी पश्चिम महाराष्ट्रात जाईन आजपासून आणि मी पाहतोय की जे नेते आधी पोचलेत, कोकणात असतील किंवा इतर ठिकाणी, त्यांना प्रचंड प्रतिसाद शिवसैनिकांचा आणि जनतेचा मिळतोय। याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे आज शिवसेना हे नाव नाही, निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आमचं चिन्ह गेलेलं आहे। संजय राऊत प्रतिक्रिया देत होते, विरोधकांवरती अर्थात सत्ताधाऱ्यांवरती टीका करत होते आणि आता ही पुन्हा एकदा दृश्य विधान भवन परिसरातली। शेतकऱ्यांना का तुम्ही भिकारी समजताय का? त्याच्यामुळे हा बळीराजा जो आहे, ज्या दिवशी तो हवालदिल होईल आणि ज्या दिवशी त्याची हाय लागेल त्या दिवशी तुमचे कुत्रे सुद्धा हाल मोजणार नाहीत। एक लक्षात घ्या की काल ज्या पद्धतीने लिलाव बंद शेतकऱ्यांनी पाडलाय त्याचा अर्थ असा आहे, स्पष्ट आहे की हा जो शेतकरी आहे हा उद्विग्न झालाय। जर या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला, कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर या सरकारला आम्ही सोलून काढल्याशिवाय राहणार नाही। राज्यात देखील वाहतुकीचा धरणा आहे।
इतर राज्याने देखील आता कांदा निर्यात बंदी असल्यामुळे कांदा निर्यातीच्यामुळेच कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याचं प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय दिला पाहिजे. यासाठी ज्या काही घडामोडी आहेत, जे काही मांडणी आहे, जे काही आमची आयुध आहेत ते वापरून आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केल्याशिवाय शांत बसणार नाही. उत्पादक शेतकऱ्यांवरती सुद्धा काल लाठीचार्ज झालेला होता, ज्या पद्धतीने तिथे लिलावाच्या दरम्यान. अमरावतीची गोष्ट आहे. अमरावतीला हरभरा उत्पादक शेतकरी जसा नाशिकला कांदा उत्पादक शेतकरी, मनसर भागात कांदा उत्पादक शेतकरी, तसा हरभरा उत्पादक शेतकरी सुद्धा रस्त्यावर आलेला होता. त्याचं कारण काय? आता तिथे अमरावतीमध्ये तर नवनीत राणा खासदार आहेत, रवी राणा आहेत. हे कुठे झोपायला गेलेत का? शेतकऱ्यांचे काही नेते आहेत. म्हणजे शेतकऱ्यांवर जर तुम्ही लाठी हल्ला करत असाल, मारत असाल, तर ही तुमची गुंडशाही नाही, हा तुमचा अतिरेक नाही, ही इंग्रज विरुद्ध आम्ही आंदोलन करायला आज सर्व एकत्र आलो. रवी राणांनी तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्ही चुकीची आणि खोटी माहिती तुम्ही पसरवत आहात, कोणत्याही शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रवी राणांनी एकदा जावं, तिथे व्हिजिट द्यावी. शेतकऱ्यांना लाठीचार्ज झाला की नाही हे त्यांनी स्वतः तपासावं. ते तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत, त्यांनी आम्हाला विचारू नये किंवा पत्रकारांना विचारू नये. सचिन लाईव्ह सुरू ठेवा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची ही उद्विग्न प्रतिक्रिया होती. शेतकऱ्यांची बाजू मांडतायत अधिवेशनादरम्यान. विधान भवनामध्ये अधिवेशनादरम्यान हे सगळे विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना जो काही कांद्याला त्यांच्या भाव मिळत नाहीये याचीच खंत त्यांनी बोलून दाखवली आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या बाजूने हे आंदोलन. आज कांद्याला भाव मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सुद्धा आणि केंद्र सरकारकडे सुद्धा त्यांची मागणी आहे. कारण एका शेतकऱ्याला क्विंटलभर कांद्याला जेव्हा 2 रुपये मिळाले होते त्यानंतर हे विरोधी पक्षातले आमदार संतप्त झालेत. एक मोठी बातमी यावेळेला येते. नवी मुंबईतल्या खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ 3 डबे घसरलेत. बेलापूर खारकोपर रेल्वेचे डबे घसरले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे बेलापूर नेरळ दरम्यानची वाहतूक मात्र त्यामुळे ठप्प झाली आहे. खारकोपरला येणारी लोकल सेवा बंद झाली असून नेरूळहून खारकोपरला ही ट्रेन चाललेली होती, मात्र ट्रेनचे 3 डबे रुळावरून घसरलेले आहेत. खारकोपर रेल्वे स्थानकाजवळची ही घटना आहे. नवी मुंबईतल्या खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ 3 डबे घसरलेत बेलापूर खारकोपर रेल्वेचे. सुदैवाने यामध्ये कोणाला इजा झाली नाही, मात्र बेलापूर नेरळ दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. खारकोपरला येणारी लोकल सेवा त्यामुळे बंद झाली आहे आणि नेरूळहून खारकोपरला ही ट्रेन जात असतानाच 3 डबे रुळावरून घसरल्याची ही दृश्य. प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रमोद, कधीची ही घटना? ही सकाळी 9 वाजताची घटना आहे. 9:05 ही घटना आहे. जी नेरूळवरून ट्रेन जी होती ती खारकोपर या ठिकाणी निघाली होती. मात्र अचानक खारकोपर आणि बामणडोंगरी या 2 स्टेशनच्या मध्ये रुळावरून हे 3 डबे जे आहेत हे खाली घसरले. कोणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र सकाळच्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागलाय. आता जवळपास 1 तास व्हायला आलाय, मात्र पटडीवरून खाली आलेली ट्रेन अजूनही वरती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येणारे आणि जाणारे दोन्ही जे वाहन जे भाग आहेत हे दोन्ही पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सकाळच्या चाकरमान्यांना हा एक चांगलाच फटका असं म्हणावं लागेल की त्यांना कामावर जाता उशीर होतोय. ही ट्रेन अचानकपणे खाली आली. दुखापत झाली नसली तरी उशीर मात्र नक्की हार्बर लाईनच्या या बामणडोंगरी आणि खारकोपर या नेरूळ या पट्ट्यांमध्ये नक्की होतोय. बरोबर आहे प्रमोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातून आणि ती म्हणजे प्रतोद पद बदलण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी तशी माहिती दिली. त्याचसोबत प्रतोद पद हे राज्यसभेतलं आणि लोकसभेतलं सुद्धा बदललं जाणार असून एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचं नेतृत्व आल्यानंतर विधानसभेतलं प्रतोद पद बदललं आणि आता संसदेत सुद्धा शिवसेनेकडून प्रतोद बदलले जाणार आहेत. मार्च महिन्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील प्रतोद बदलण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली. राज्यसभेतील प्रतोद संजय राऊत आणि लोकसभेतले प्रतोद विनायक राऊत यांची शिवसेना प्रतोद पदावरून उचलबांगडी केली जाणार आहे. प्रतोद बदलत आहे, चिप्पी बदलत आहे. त्याचप्रमाणे आता लोकसभा आणि राज्यसभेमध्येही सगळे खासदारांची बदली होणार आहेत का? कारण अनेक जे आहेत ते ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांच्याकडे सर्व सभागृहाची पद आहेत. ते आता हळूहळू सुरू झालेलं आहे. कारण मेन नाव येणं आणि चिन्ह येणं हे महत्त्वाचं होतं, ते झालेलं आहे.
आणि त्याच्यामुळे आता हे बऱ्यापैकी बदल होत चाललेले आहेत आणि मग वरच्या पण म्हणजे संसदेमध्ये पण ते बदल अपेक्षित आहेत ते होतील. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली. शिवसेना आमदार विप्लव बाजोरिया यांची विधान परिषदेमध्ये मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबत शिवसेनेनं उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना पत्र दिलं आणि विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचं बहुमत असून प्रतोद नियुक्तीवरून ताबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आमदार विलास पोतनीस यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतचं उद्धव ठाकरे यांनी पत्र आधीच उपसभापतींकडे दिलंय आणि विधान परिषदेतील गटनेते अनिल परब हे ठाकरे गटाबरोबर असून शिंदे यांचे विधान परिषदेतील गटनेते कोण, त्यांना विधान परिषदेतील किती आमदारांचा पाठिंबा आहे असा सवाल ठाकरे गटातील नेत्यांनी उपस्थित केलाय. एकीकडे एकनाथ शिंदेंनी दिलेलं विप्लव बाजोरियांचं नाव तर ठाकरेंकडून आलेलं विलास पोतनीसांचं नाव, यापैकी एका नावावरती उपसभापती नीलम गोऱ्हे निर्णय घेतील. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि हा दुसरा दिवस नेमका कोणकोणत्या घडामोडी दाखवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कांद्याचे घसरलेले दर, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप, सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला अल्टिमेटम, महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दुसरा दिवस नेमका कोणत्या मुद्द्यांवरून गाजतो हे देखील पाहावं लागेल. आज विरोधक तर आपण पाहिलं थोड्याच वेळापूर्वी कांद्याच्या दरावरून आक्रमक झालेले आहेत आणि आता कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून विरोधी पक्षातले आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत असल्याची ही थेट दृश्य आपण आता पाहतोय. कांद्याच्या माळा गळ्यात घातलेले विरोधी पक्षातले आमदार शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करतायत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत सत्ताधारी पक्षातले इतर सर्व आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात आणि त्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होईल. मात्र त्याआधी दुसरीकडे विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री हे विधान भवनामध्ये प्रवेश करत असतानाच विरोधकांची एकीकडे सुरू असलेली घोषणाबाजी. तर ही थेट दृश्य एक एक करून आता विरोधी पक्षातले आमदार सामील होत आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुरू असलेलं त्यांचं आंदोलन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी केली जाते आणि कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या आहेत विरोधकांनी. हातामध्ये कांद्याच्या टोपल्या घेऊन ज्या पद्धतीने आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी आमदार एक एक करून या विधान भवनामध्ये प्रवेश करतायत, त्याच दरम्यान बाजूला पायऱ्यांवरती उभं राहून विरोधकांचं हे आंदोलन. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विधान भवना परिसरातून. विनोद, विरोधी पक्षांचं खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कापूस आणि कांद्याला भाव देत नाही सरकार, असा विरोधक यातनी आंदोलन करत आहे आणि कापसाची माळ आणि कांद्याची माळ घेऊन या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यासमोर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष नाहीत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांनी हा आंदोलन करायला सुरुवात केली आहे. भरपूर कांदे घेऊन या ठिकाणी आले आहेत आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची पिळवणूक होते, कांद्याचे दर पाडले जातात, कापसाचे दर पाडले जातात, त्याच्या विरोधात हा आंदोलन सुरू आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका कांदा निर्याताची करावी, कापूस निर्याताची करावी. कारण कापूस आणि कांदा आयात मोठ्या प्रमाणात केले असल्यामुळे कांद्या आणि कापसाचे दर पडले होते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी या ठिकाणी विरोधी पक्षांची आहे. विरोधकांचा जो आंदोलन आहे तो आगळा वेगळा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गळ्यात कांद्याची माळ, गळ्यात कापसाची माळ आणि टोपी कापसाची असा एक या ठिकाणी चेहरा मोहरा तयार करण्यात आला आहे आणि तसा आमदार या ठिकाणी आंदोलन करत आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की काही क्षणामध्ये काही वेळ आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी गेले आहेत आणि त्यांनी आंदोलन बघितलं आहे आणि त्या आंदोलनावर
आपली कुठली प्रतिक्रिया न देता निघून गेले. मात्र आता काही क्षणांमध्येच त्या वरती जे सभागृहामध्ये आहेत ते बैठक सुरू असल्याचे बोललं जात आहे आणि 10 वाजता ते महाविकास आघाडीची जी बैठक आहे ती सुरू झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन एकंदरीत जे शेतकऱ्यांची बाजू घेणारा सरकार कसं करता येईल, शेतकऱ्यांच्या बाजूने कसे निर्णय करता येईल यासारखे अनेक प्रहार सभागृहात करणार आहेत. जी विनोद, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. तर अधिवेशनाच्या आधी शिवसेना आणि भाजप पक्षाच्या आमदारांची आज सकाळी एक बैठक बोलावण्यात आली होती. विधान भवनाच्या 7व्या मजल्यावरती ही बैठक होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदारांचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या मतदारसंघातील विकास प्रकल्पांबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या बाबी आणि सभासदांची उपस्थिती याबाबत सुद्धा आमदारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं. त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट केलाय भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी. मोहित कंबोज यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी देखील दुजोरा दिलाय. भास्कर जाधव हे एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात होते असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं. 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गठ शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया. लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते. आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं अपने गट में, ऐसी बातें कर रहे थे. कंबोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे काही वेगळी माहिती असू शकते, परंतु त्यावेळेला भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री साहेबांचं संभाषण चालू असायचं कधी नाही कधीतरी, ते आम्हालाही माहिती होतं. परंतु आता काय झालेला कल्पना नाही आहे. त्यांना जर वाटलं पटलं तर बघू, आम्ही त्याचा विचार करू. भास्कर जाधवांना तुमच्या गटात येण्यास तुमचा विरोध होता का तुमच्या काही आमदारांना? नाही, असा काही विरोध नव्हता. उलट आमची संख्याबळ वाढवायचं होतं. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आजपासून पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि घटनापीठाकडून सुनावणीसाठी या आठवड्यात 3 दिवस राखीव ठेवण्यात आलेत. आजपासून 2 मार्च पर्यंतचे 3 दिवस सुनावणीसाठी राखीव ठेवण्यात आलेत. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसंच आजपासून सुरू होणाऱ्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद होईल आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करतील. त्यामुळे याच आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. आपल्याला कल्पना आहे सुप्रीम कोर्टाने पण काही बाबीमध्ये त्या लोकांना सांगितलं की बाबा काही ज्या गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोग आहे त्यांच्यामार्फतच त्या होतील, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आहे. आणि मग जर अशा गोष्टी अशा घडामोडी आहेत तर आम्हाला वाटतंय की निर्णय जो काय राहिलेला आहे तो आमच्या बाजूने होईल अशी आम्हाला खात्री आहे. हा पक्षद्रोह आहे की नाही, आणि मग जर पक्षद्रोह आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील परिशिष्ट 10 प्रमाणे ज्या लोकांनी पक्ष स्वेच्छेने सोडला त्यांना अपात्र करणं नियमबाह्य कायद्यानं बंधनकारक आहे की नाही. मग जर ते कायद्यानं बंधनकारक असेल तर त्याचा निर्णय व्हायला हवा. पहिली गोष्ट अशी आहे की पक्षांतर बंदी होऊ नये म्हणून हा कायदा आला. तर या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरांच्या